नमस्कार मित्रांनो, आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कोठेही स्किप न करता। मित्रांनो, आज 9 जून 2021 मध्यरात्री 12 पर्यंत, 9 जून 12 नंतर 10 जून पहाटेपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी ही अपडेट। तर मित्रांनो, आज रात्री कोकण विभागामध्ये जवळजवळ सर्वत्रच दिवसभर पावसाचा जोर होताच। ठिकठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे दिवसभरात। तर संध्याकाळी सुद्धा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। नाशिकच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। अहमदनगर जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर कमी असेल तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। जो काही जळगावचा मित्रांनो दक्षिण भाग असणार आहे, जळगाव आणि धुळेचा या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये रात्री मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। परंतु जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे या जिल्ह्यांचा, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल। तर मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत मध्यरात्री कोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो। तर आता सध्या रात्रीचा जो अंदाज आहे मित्रांनो, अमरावती, अकोला वगैरे या भागांमध्ये सुद्धा रात्रीसुद्धा पाऊस आहे आणि मध्यरात्रीसुद्धा या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। चला तर बघूया मध्यरात्री नेमक्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल। सर्वसाधारण मध्यरात्री 12 ते 1 नंतर कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, मध्यरात्रीनंतर जो काही विदर्भाचा पूर्वी भाग आहे, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या परिसरामध्ये जोरदार ते तुरळक भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही। भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तुरळक भागामध्ये अतिजोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। नागपूर, वर्धा तसेच यवतमाळ या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर मध्यरात्री 11 ते 12च्या दरम्यानसुद्धा या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये संध्याकाळी 9 ते 12च्या दरम्यान चांगला पाऊस होऊ शकतो। रात्री या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होईल, अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर जास्त असेल। भंडारा, गोंदिया, नागपूरचा जो काही पूर्वी भाग असणार आहे या परिसरामध्ये आपल्याला पाऊस जास्त प्रमाणात बघायला मिळेल। ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशा एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।